बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा सध्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. आपल्या मुलगा यशवर्धन आहुजाच्या करिअरसाठी गोविंदाने कोणतीही मदत केली नाही, असा आरोप सुनीता आहुजा यांनी केला होता. या आरोपांनंतर आता गोविंदाने अखेर मौन सोडत आपली बाजू मांडली आहे. एका अलीकडील मुलाखतीत सुनीता आहुजा यांनी यशवर्धन हा स्वतःच्या मेहनतीवर पुढे जात असल्याचं सांगितलं. त्यांनी म्हटलं की गोविंदाने मुलाच्या करिअरसाठी कधीही कोणालाही फोन केला नाही किंवा कोणतीही मदत केली नाही. तसेच यशवर्धनने तब्बल 90 ऑडिशन्स दिल्या असून तो स्वतःच्या प्रयत्नांवर उभा राहिल्याचा दावाही त्यांनी केला. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गोविंदाने स्पष्ट केलं की त्यांनी कुटुंबासाठी राजकारणातून माघार घेतली होती. ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना गोविंदा म्हणाले की राजकीय जीवनाचा परिणाम कुटुंबावर आणि विशेषतः मुलांवर होऊ नये म्हणूनच त्यांनी सक्रिय राजकारणातून पाऊल मागे घेतलं. किसी ने तो पूछा कि क्या हो गया जिस वक्त मैं पॉलिटिक्स से बाहर निकला तो मैंने सोचा कि कहीं मेरे स्पर्धा या द्वेष, ईर्ष्या, ये सभी की कारकताएं किसी प्रकार से तकलीफ न दे, तो खास तौर पे बच्चों के लिए तो मैं बाहर आ गया. अब वो मैं घर परिवार के लिए ही बाहर आ गया. मैंने नडियाडवाला से कहा तो ही गेव हिज कैबिन टू यश कि कैसे फिल्में बनाई जाती हैं, काम किया जाता है. और मुझसे ज्यादा पूछा नहीं गया और ऐसे एक माहौल घर में तैयार था कि जिसमें कि मैं फिल्मी रिश्ते में नाकामयाब हूं. गोविंदाने यशवर्धनच्या करिअरसाठी प्रयत्न केल्याचाही दावा केला आहे. त्यांनी सांगितलं की त्यांनी प्रसिद्ध निर्माता साजिद नाडियाडवाला यांच्याशी संपर्क साधून यशवर्धनला मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. त्यानुसार यशवर्धनला चित्रपटसृष्टीतील विविध पैलू समजून घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळाल्याचं गोविंदाने सांगितलं. मात्र सुनीता आहुजा यांनी याबाबत असमाधान व्यक्त करत गोविंदाच्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इतर बॉलिवूड कलाकार आपल्या मुलांना कसं पाठबळ देतात याचं उदाहरण देत त्यांनी गोविंदानेही तसंच करायला हवं होतं असं मत व्यक्त केलं आहे. त्यांच्या मते गोविंदाच्या संगतीमुळे त्याचं स्वतःचं करिअरही बाधित झालं आहे. दरम्यान रिपोर्टनुसार गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. दिग्दर्शक साजिद खान यांच्या आगामी चित्रपटातून यशवर्धनला लॉन्च केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटात लापाता लेडीज फेम नितांशी गोयलही दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. पत्नीचे आरोप आणि गोविंदाची प्रतिक्रिया यामुळे हा कौटुंबिक विषय आता सार्वजनिक चर्चेचा मुद्दा ठरला आहे. या वादावर पुढे काय भूमिका घेतली जाते आणि यशवर्धनच्या करिअरला याचा नेमका काय परिणाम होतो याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.